कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचळ काप सुटला। आनंदकंद सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या काल्याच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, ज्या संतांच्या अभंग वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने, वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे। असे श्री क्षेत्र देहू निवासी जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि या तुकोबारायांचा भगवंताने द्वापार युगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जो कृष्ण रूपाने अवतार धारण केला, त्या कृष्ण रूपाचं वर्णन करणारा अभंग आज कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे। या अभंगातून तुकोबाराय सांगतात की भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, कृष्ण भगवंताचा गोकुळामध्ये जन्म झाला आणि जे काही दुष्ट होते त्या दुष्टांना कृष्णाच्या भीतीने थरकाप सुरू झाला, त्यांचा चळकाप सुटला। कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला। महाराज सांगतात जे दुष्ट होते त्यांना कृष्णाच्या भीतीने थरकाप सुटला, त्यांचा थरकाप चालू झाला। आणखी महाराज सांगतात की कृष्णाचा जन्म गोकुळामध्ये झाल्याच्या नंतर, कृष्णाचा जन्म गोकुळामध्ये झाल्याच्या नंतर प्रत्येक गोकुळामध्ये प्रत्येक घरोघरी प्रत्येक गोकुळवासी आनंद साजरा करायचे। होता कृष्णाचा अवतार, आनंदे करीती घरोघर। आणखी तुकोबाराय सांगतात की भगवंताचा जन्म झाल्यानंतर प्रत्येक गोकुळातील गवळण, प्रत्येक गोकुळातील सर्व गोकुळवासी हे कृष्ण 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 असं कृष्ण भगवंताचा जप करायचे आणि आनंदाने प्रेमाने ते नाचत असायचे भगवंताच्या भजनामध्ये। सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती। आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात की भगवंताच्या नामाचा उच्चार आपण, भगवंताच्या नामाचा जयघोष आपण आनंदाने केला की आपल्या सर्व दोषांचं हरण होतं। तुका म्हणे हरते दोष, आनंदाने करीती घोष। म्हणजे भगवंताच्या नामाचा जयघोष आपण आनंदाने केला की आपल्या सर्व दोषांचं हरण होऊन जातं। असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे। प्रसंग सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या वर्धापना दिनानिमित्त, 14व्या वर्धापना दिनानिमित्त हा कीर्तनरूपी महोत्सव आज या ठिकाणी आपण सर्वजण आमराई मळ्यातील वेलू गावातील सर्वच उपस्थित श्रोते मंडळी आपण साजरा करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांची सेवा मडला घडली असे आमचे समाधान भाऊ तुपे असतील, त्याचप्रमाणे आमराईतले सर्वच कार्यकर्ते मंडळी, सर्वांमुळे तुम्हा सर्वांचे दर्शन मला घडले। त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनासाठी गाण्याची साथ करणारे संप्रदायामध्ये ज्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे, कितीतरी विद्यार्थी त्यांच्या हाताखालून शिकून गेले, कितीतरी विद्यार्थी आताही शिकत आहेत, पुढेही शिकत असणार, असे असणारे आदरणीय महेश्वरजी भगुरे गुरुजी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे ज्यांचा स्वभाव गोड आहेत, अगदी लहानापासून तर मोठ्यांपर्यंत ज्यांचा स्वभाव सारखाच आहे, असे आमचे गोड स्वभावाचे आदरणीय नारायणजी गुरुजी खिल्लारी, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे मृदंगाची साथ करणारे अगदी कमी वयामध्ये जिने आपलं नाव पखवाजाची सेवा करून अगदी महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही तिने गाजवलं, अशी असणारी आमची ज्ञानेश्वरी दिदी पिंगळे, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। सोपं नसतं महिलेला एवढं जोरात, एवढं ताकद लावून पखवाज वाजवणं, आपल्याला कीर्तनात टाळ्या वाजवायच्या जीवावरती येतात असं। त्याचप्रमाणे आयुष्यभराची ज्यांची साथ मला आहेत पण आज कीर्तनाची मिळाली, असे माझे पती परमेश्वर म्हणायला मला काहीच हरकत नाही, असे आमचे विकासजी महाराज बेलुकर, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी आदरणीय आमचे पंढरीनाथ बाबा साहणे बाबाही उपस्थित आहेत। आपल्या गावचं भूषण असणारे आपले माऊली महाराज तुपे, त्याचप्रमाणे सोपान महाराज तुपे, त्याचप्रमाणे माझे वडील वारकरी संप्रदायाचा वारसा ज्यांच्यामुळे मला लाभला असे माझे वडील कैलासजी महाराज तांबे बाबाही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमचे केरे सर
केरे सरही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे ज्ञानेश्वरी दिदीचे वडील म्हणजे काका सीताराम भाऊही उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्याचप्रमाणे विण्यावाले बाबा माझे आजी सासरे, अभिमान आहे मला त्यांचा. बाबांच्याही चरणी नतमस्तक होते. बाबांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्याचप्रमाणे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे सगळ्यांचे बंधू आमचे नंदूभाऊसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्याचप्रमाणे आमच्या तालविकास पखवाज वारकरी गुरुकुलातील सर्वच विद्यार्थी, यातले जवळपास सगळे मुलं पखवाज वाजवतात. यातले 4-5-6 जण कीर्तनही वाजवतात आणि बाकीचे तर सगळंच बेसिक सगळेच पखवाज वाजवतात. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच श्रोते मंडळी. त्याचप्रमाणे आमचे भक्तिनाथ यूट्यूब चॅनलचे मालक आमचे रोहनदादा धोंडगे दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत. 3 दिवसापासूनही दादा एवढ्या लांबून येऊन जाऊन करतात. त्याचप्रमाणे सर्वच उपस्थित श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. गणपती बाप्पाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल बघा, पहिलंच सांगते मी, मागच्या वर्षी जो काल्याचा अभंग मी घेतलेला होता तो कोणता होता बरं? काल रात्री काय खाल्लं ते आम्हाला आठवत नाही. मागच्या वर्षीचा अभंग, तर मागच्या वर्षीचा अभंग होता गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आणि ह्या वर्षीचा आहे कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. म्हणजे मागच्या वर्षीचा अभंग मी घेतलेला, नाहीतर परत म्हणायचे मागच्याही वर्षी तेच सांगितलं आणि ह्याही वर्षी तेच सांगितलं. असो, बघा अभंग तुकोबारायांचा आहे, प्रसंग काल्याचा आहे. संप्रदायातील आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही सप्ते होतात, जेवढे काही कीर्तन महोत्सव होतात, त्या सर्व सप्ताहाच्या सांगतेला काल्याच्या कीर्तनाने होते. सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते. सप्ताहाचा समारोप हा काल्याच्या कीर्तनाने होत असतो. बघा, मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान दिलेलं असतं. तसं वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान दिलेलं आहे. मला सांगा, मंदिराचं काम पूर्ण झालं असं कधी म्हणतो आपण? कधी म्हणतो? कलश बसल्याच्या नंतर मंदिराच्या कामा कलशू, म्हणजे कलशारोहण झालं की मंदिराचं काम पूर्ण झालं. तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहाची सांगता झाली, सप्ताहाचा समारोप झाला. पण काही काही माणसं म्हणतात की सप्ताहाची समाप्ती झाली. सप्ताहाची समाप्ती, तर समाप्ती हा शब्द इथे लागू पडत नाही. समाप्ती म्हणजे ती गोष्ट पुन्हा कधी घडणीच नाही. मग पुढच्या वर्षी आपल्याला या ठिकाणी हा उत्सव करायचा नाही का? करायचा आहे की नाही? करायचा आहे. म्हणून समाप्ती हा शब्द या ठिकाणी लागू पडत नाही. सांगता किंवा समारोप हा शब्द इथे वापरला जातो. बघा, मला सांगा, नदीचं वाहन कुठपर्यंत आहे? जोपर्यंत ती समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. समुद्र मापम प्रवशंती अद्वत, किंवा तुका म्हणे गंगा सागर संगमीन अवघ्या झाल्यावर मी एकमय किंवा एकसव. म्हणजे नदीने समुद्राला जाऊन मिळणं यात तिचं पूर्णत्व आहे. कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे. तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. विठ्ठल बघा, इतर दिवसाच्या कीर्तनामध्ये आपण कोणताही अभंग घेऊ शकतो, कोणत्याही विषयावरती बिनधास्तपणे बोलू शकतो. परंतु आजच्या कीर्तनामध्ये काही मर्यादा आहेत. आचारसंहिता आहे आजच्या कीर्तनाची की आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराने भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चारच आपल्याला करायचा आहे. आचार करायचा नाही, उच्चारच आपल्याला या ठिकाणी करायचा.
चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा सप्रेम आपल्याला उच्चार करायचा आहे. आचार करायचा नाही, आचार प्रभू श्री रामचंद्रांच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा करायचा. रामाचं चरित्र आचरणीय आहे, आचरणात आणण्यासारखं आहे आणि कृष्ण चरित्र उच्चारणीय आहे. बघा, रामाचं चरित्र आचरणीय आहे, कृष्ण चरित्र उच्चारणीय आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा आज आपल्याला या ठिकाणी उच्चार करायचा आहे. त्या अगोदर काला म्हणजे काय ते आपण बघू. बघा, काला 3 देहाचा होतो. लक्षपूर्वक ऐकताय ना? लक्ष आहे ना? बघा, काला 3 देहाचा होतो. सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि स्थूल देहाचा काला वेगळा. किती झाले? कोणते कोणते विसरले? विसर भोळे आहेत का तुम्ही? इतकंच सांगितलं ना मी, 1 मिनिट पण नाही पूर्ण झाला. बघा, काही काही माणसं असेच विसरभोळे असतात. तसे तुम्ही विसरभोळे नाही ना? म्हणजे काही काही माणसं किती विसरभोळे असतात. ऐका बरं का, एक माणूस जन्मताच विसरभोळा होता. म्हणजे इतका विसरभोळा होता, इतका विसरभोळा होता की सांगू सुद्धा शकत नाही. त्याला जर आधी साखर आणि नंतर चहा पावडर आणायला सांगितली तर तो फक्त नंतरची चहा पावडर लक्षात ठेवायचा आणि आधीची साखर विसरून जायचा. इतका विसरभोळा होता. एक दिवस तो सासूरवाडीला जेवायला गेला. सासूरवाडीला जेवायला गेला. सासूबाईने सुंदर अशी धिरड गुळवणी बनवली. धिरड गुळवणी माहिती आहे ना? माहिती आहे ना? महिला मंडळ असं गोल गोल धिरड असतं. अशी धिरड गुळवणी बनवली. पण तो होता विसरभोळा. जेवण झालं, पोटभर धिरड गुळवणी खाल्लं आणि निघताना त्याने सासूबाईला विचारलं, सासूबाई याला काय म्हणता? सासूबाईने सांगितलं, जावई बापू त्याला धिरड गुळवणी म्हणता. हां, धिरड गुळवणी म्हणता ना. बरं बरं बरं. चप्पल घालून बाहेर पडेपर्यंत विसरून गेला. बरं बरं म्हटल्यामुळे परत आतमध्ये आला. सासूबाई काय म्हणता? परत एकदा सांगा. अहो जावई बापू याला धिरड गुळवणी म्हणता. मग तो म्हणतच चालला, धिरड गुळवणी, धिरड गुळवणी, धिरड गुळवणी. रस्त्याने म्हणत चालला, धिरड गुळवणी, धिरड गुळवणी, विसरू नाही म्हणून. तेवढ्यात रस्त्यामध्ये एक खड्डा आला. धिरड गुळवणी, धिरड गुळवणी म्हणत चालला आणि रस्त्यात खड्डा आला. आता खड्ड्यावरून उडी मारताना आपण काय म्हणतो? हुय्या. काय म्हणतो? हुय्या. आता धिरड गुळवणी गेला विसरून आणि लागला हुय्या, हुय्या, लागला हुय्या म्हणायला. घरी गेला, बायकोला सांगितलं, अगं काय तुझ्या आईने स्वयंपाक केला होता? काय तुझ्या आईने ते हुय्या बनवलं? ते तिने विचार केला, मी एवढे 20 वर्षाचे झाले पण अजून माझ्या आईने मला हुय्या खाऊ नाही घातला आणि यांना हुय्या कुठून खाऊ घातलं? ती म्हणली, अहो मला येतच नाही, मला नाही माहिती हुय्या म्हणजे काय. अगं तुझ्या आईने मला आज जेवण दिलं हुय्याचं आणि तू म्हणती मला माहिती नाही. मला आत्ताच्या आत्ता हुय्या बनवून दे. आता माहितीच नाही तर बनवून कसं देणार बरं? मग ती म्हणाली, अहो मला येतच नाही, मी काय बनवून देऊ शकत नाही. मग तो रागवला, तू देती का नाही बनवून? अहो मला येतच नाही, मी नाही देणार, देती का नाही मला बनवून? मग तो रागवला आणि त्यांनी काठी घेतली. काठीने इतकी तिची पाठ थोपटली, इतकं मारलं, इतकं मारलं, इतकं मारलं. त्या दोघांचं भांडण बघून शेजारची काकू पळत आली आणि ती म्हणते, का रे पोरा, तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही? एवढं मारता बाई पोरीला. पोरीला मारून मारून पोरीची पाठ धिरड्यासारखी केली ना. आणि मग त्याला आठवलं धिरड. मग तो म्हणाला, हा मग तेच धिरड गुळवणी मला बनवून दे. विठ्ठल विठ्ठल. असो, असे काही काही माणसं विसरभोळे असतात. तसे तुम्ही विसरभोळे नाही ना? मग सांगा 3 देह कोणते सांगितले? तर सूक्ष्म देहाचा काला, कारण देहाचा काला आणि स्थूल देहाचा काला, असा 3 पद्धतीचा काला केला जातो. 3 प्रकारचा काला केला जातो. हरिनामाचा खिचडी काला, दही भाताचा खिचडी काला आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला, म्हणजे अभेदाचा काला. अभेदाचा काला, हरिनामाचा खिचडी काला आणि दही भाताचा खिचडी काला, असा 3 पद्धतीचा काला केला जातो. बघा, काला शब्दाचा जर पदच्छेद आपण केला तर आचा लोप होतो. म्हणजे का अधिक आ अधिक ला बरोबर काला. काय? का आला म्हणजे जन्माला का आला. खरं तर जन्माला का आला याचा विचार करणं म्हणजे काला. जन्माला येऊन करायचं काय याचा विचार करणं म्हणजे काला. आणि शेवटी आपल्याला जायचं कुणाकडे आहे याचा विचार करणं म्हणजे काला. काल्याला तुम्ही काही सामान्य समजू नका. दही आणि लाही एकत्र केली काय म्हणतात? पटपट बोलायचं, मला आधीच ऐकायला कमी येतं. दही आणि लाही एकत्र केली त्याला काय म्हणतात? काला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणतात? काला. बघा,
दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. पण आता यात दही कोणतं आणि लाही कोणती? तर नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र केली की त्या दिवशी होतो काला. म्हणजे भगवंताचं नाव मुखाला यावं आणि त्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेम मोहिना साधने, प्रेम मोहिना साधने. हरिनामाचा खिचडी काला, प्रेम मोहिना साधने, प्रेम मोहिना साधने, मोहिना. हरिनामाचा खिचडी काला म्हणजे भगवंताचं नाव आपल्या मुखाला यावं, त्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. मला सांगा, राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? कसं आहे? राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखा अवघड काही नाही. प्रत्येकाच्या मुखाला राम येत नाही. काही झालं तरी सुद्धा राम नाव येत नाही. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा होय. म्हणजे अनंत जन्माच्या पुण्याईने भगवंत जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणजे अनंत जन्माच्या पुण्याईने भगवंताचं नाव आपल्या मुखाला येतं. म्हणून भगवंताचं नाव मुखाला आलं पाहिजे. भगवंताचं भजन आपण केलं पाहिजे, पण भगवंताचा परमार्थ आपण केला पाहिजे. परमार्थ आपण जीवनामध्ये केलाच पाहिजे. परमार्थ कधी केला पाहिजे? भगवंताचं भजन कधी केलं पाहिजे? तर तारुण्यामध्ये केला पाहिजे, बालपणामध्ये केला पाहिजे. पण माणसं म्हणतात, महाराज अख्खं म्हातारपण पडलंय परमार्थ करायला. तरुणपणात कुठे परमार्थ करायचा असतो का? म्हातारपणामध्ये परमार्थ करायचा असतो. मला सांगा, तोंडातले दात गळून गेल्याच्या नंतर बोलता येत नसलं मग परमार्थ करणार? मग भगवंताचं भजन करणार? कानाने ऐकायला कमी झाल्याच्या नंतर भगवंताचं भजन करणार? हाताचा कापरा सुरू झाल्याच्या नंतर हाताने टाळी वाजवता येत नाही, त्यावेळेस भगवंताचं भजन करणार. म्हणून भगवंताचं भजन हे तारुण्यात केलं पाहिजे. भगवंताचं भजन बालवयामध्ये केलं पाहिजे. आणि एक सांगू, चढता वयामध्ये परमार्थाचं वेड लागायला आईबापाची पुण्याई लागते. आईबापाची पुण्याई लागत असते, तेव्हा ते मुलं तसं शिकत असतात. म्हणून तरुणपणात बालपणामध्ये परमार्थ केला पाहिजे. भगवंताचं भजन हे तारुण्यामध्ये केलं पाहिजे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. भगवंताच्या भजनामध्ये तरुणांनी सहभागी झालं पाहिजे. तरुणांनी भगवंताचं भजन केलं पाहिजे. मी सांगत नाही, गीतकार सांगतात.
भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। आँख से अंधे हो जाओगे, आँख से अंधे हो जाओगे, दरस तुम कर नहीं पाओगे, दरस तुम कर नहीं पाओगे। दरस कर तुम, दरस कर तुम, दरस कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। कान से बहरे हो जाओगे, कान से बहरे हो जाओगे, भजन तुम सुन नहीं पाओगे, भजन तुम सुन नहीं पाओगे। भजन सुन तुम, भजन सुन तुम, भजन सुन मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। हाथ से लूले हो जाओगे, हाथ से लूले हो जाओगे। हाताने आपण लुळं होऊन जाऊ। लुळं माहिती आहे ना, टाळी वाजवता येणार नाही, दान धर्म करता येणार नाही। हाथ से लूले हो जाओगे, दान तुम कर नहीं पाओगे। हाथ से लूले हो जाओगे, दान तुम कर नहीं पाओगे। दान कर तुम, दान कर तुम, दान कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। पैर से लंगड़े हो जाओगे, पैर से लंगड़े हो जाओगे, तीर्थ तुम कर नहीं पाओगे, तीर्थ तुम कर नहीं पाओगे। तीर्थ कर तुम, तीर्थ कर तुम, तीर्थ कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। म्हातारपण कोणी पाहिलंय का? अहो चालता बोलता कधी तोंडातली दात गळून जातील सांगता येत नाही। पडून गळून चालता बोलता कधी तोंडातली दात गळून जातील, पडून जातील सांगता येत नाही। म्हणून भगवंताचं भजन तारुण्यामध्ये केलं पाहिजे। हरी भजना विन काळ घालवू नका रे, हरी भजना विन काळ घालवू नका रे, हरी भजना विन काळ घालवू नका रे, हरी भजना विन काळ घालवू नको दोरीचा सापा दोरीचा सापा भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा। अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा। मालवो हरिभजना विन काळ घालवू नको रे। म्हणजे भगवंताच्या भजनाशिवाय, भगवंताच्या भजनाशिवाय आपला काळ व्यर्थ दवडला गेला नाही पाहिजे। म्हणून भगवंताचं भजन आपण केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे। कारण भगवंताचं नामस्मरण आपण कधीही केलं
उठताना केलं, झोपताना केलं, जेवताना केलं, जेवण झाल्यावर केलं, तरी सुद्धा भगवंताचं नामस्मरण हे वाया जात नाही. सर्व कार्य करिता हरी बोला 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 बोला. सर्व काम करिता हरी बोला, सर्व काम करिता हरी बोला बोला. हरी बोला गाता, हरी बोला गाता. सर्व कार्य करिता हरी बोला, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला गाता, हरी बोला गाता. सर्व कार्य करिता हरी बोला बोला. सर्व कार्य करिता हरी बोला, हरी बोला, हरी बोला. म्हणजे भगवंताचं नामस्मरण हे कधीच वाया जात नाही. तुम्ही कोणतीही क्रिया करत असताना भगवंताचं नाम घ्या, ते कधीच वाया जात नाही. बघा, तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, सप्ताहाला दिलेली वर्गणी, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आईबापाची केलेली सेवा आणि भगवंताचं केलेलं नामस्मरण कधीच वाया जात नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. भगवंताचं नाव आपल्या मुखाला आलं पाहिजे आणि त्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. हे ज्यावेळेस घडेल त्या दिवशी काला, आणि तोच काला आज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, तो काला आपल्याला मिळणार आहे, हे आपलं परम भाग्य आहे. आता त्या अगोदर थोडंसं गोकुळातील कृष्णाचं चरित्र आपण बघू. सर्वांनी भजन करा. विठ्ठल विठ्ठल. बघा, मथुरेचा राजा कंस आहे, त्या कंसाची बहीण देवकी, देवकी उपवर झाली. म्हणजे देवकीचा विवाह करायचं ठरवलं, दोघांचा विवाह झाला. आता प्रसंग सगळ्यांनाच माहिती आहे, पण ते सांगावं लागतं. देवकीचा विवाह झाला, दोघांचा विवाह झाला. वसुदेव देवकीचा विवाह झाला, दुसऱ्या दिवशी वरात निघाली. वरात माहिती आहे ना? मी काहीच बोलले नाही. वरात निघाली. वरातीमध्ये कंसाने त्या घोड्यांचे लगाम आपल्या हातामध्ये घेतले होते. घोड्यांचे लगाम आपल्या हातामध्ये घेतले. आनंदाने ती वरात चालू होती. तेवढ्यात आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं, अरे हे मूर्ख कंसा, तू आज जिची एवढ्या आनंदाने वरात काढत आहेस, तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा माने हा भरोसा बोलण्याचा, तू माझ्यावर विश्वास ठेव, देवकीचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. कंसाचा विचार बदलला, मन बदललं. माणसाचं मन बदलायला मिनटं फार लांब राहिला, सेकंद सुद्धा लागत नाही. कंसाचं मन बदललं. कंसाने विचार केला, हिच्या पोटी जन्माला येणारा जर मला मारणार असेल तर मी हिलाच मारून टाकतो, म्हणजे मला मारणारा जन्मालाच येणार नाही. मग असं मनात विचार केला. कंसाने खडगा घेतला आणि देवकीला मारण्यासाठी धावला. घेऊन या खडगा माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. मग खडगा घेऊन देवकीला मारण्यासाठी धावला, तर वसुदेवाने हात धरला आणि समजावून सांगितलं वसुदेवाने, अरे कंसा असं करू नको, ती तुझी बहीण आहे, एवढंच नाही तर ती एक स्त्री आहे आणि तुझ्यासारख्या पुरुषाने तिच्यावरती, स्त्रीवरती हात उचलणं हे बरोबर नाही. तू तिला मारू नको. हवं तर तू एक काम कर, तू तुझ्या कारागृहामध्ये आम्हाला दोघांना ठेव, तुझ्या बंदीशाळेमध्ये आम्हाला दोघांना ठेव. आम्हाला जेवढे मुलं होतील सगळे मुलं मी स्वतः तुझ्याकडे आणून देईन. मग कंसालाही तो विचार पटला. कंस म्हणाला, ठीक आहे. मग वसुदेव देवकीच्या हातापायामध्ये बेड्या घातल्या, दोघांना कारागृहामध्ये ठेवलं, बंदीशाळेमध्ये ठेवलं. आणि काही दिवसांनी त्यांना पहिलं बाळ झालं. त्या बाळाला वसुदेवाने घेतलं, कंसाकडे आले आणि कंसाला सांगितलं, कंसा हे पहिलं बाळ मला झालं, हे तुझ्याकडे घे. कंसाने ते बाळ हातात घेतलं, त्या बाळाकडे बघितलं आणि विचार केला कंसाने, अरे एवढंसं बाळ आहे, नुकतंच जन्मलेलं पोरगं केवढं असतं बरं, एवढंसं असतं, एवढंसं बाळ आहे, ते काय माझं वाकडं करणार आहे, ते काय करणार आहे मला. आणि तसंही मला तर 8व्या मुलापासून भीती आहे ना, धोका आहे ना, मग मी याला मारून काय करू, असा विचार कंसाने केला. मग परत ते बाळ वसुदेवाकडे दिलं आणि वसुदेवाला घेऊन जायला सांगितलं. तेवढ्यात नारदांच्या लक्षात आलं. नारदांनी विचार केला, हा जर असंच पुण्य करायला लागला तर याचा पापाचा घडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर देव अवताराला येणार नाही. मग त्या नारदजींनी सांगितलं, कंसा कोणताही मुलगा पहिला होऊ शकतो आणि कोणताही 8वा होऊ शकतो, म्हणून तू मारून टाक त्यांना, एकाही बाळाला जिवंत ठेवू नको. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. मग कंसाला
नारदांनी सांगितल्याप्रमाणे कंसाने एक एक बाळ मारायला सुरुवात केली. एक मारलं, दोन मारलं, एक नाही, दोन नाही, तीन नाही, होताची प्रसूत नेऊनिया देत, सहाही मारित दुराचारी. त्या वसुदेव देवकीचे 6 मुलं त्या दुराचारी कंसाने मारले. आता 7वा गर्भ देवकी मातेच्या उदरामध्ये आहे. तो योग मायेने रोहिणी मातेच्या गर्भामध्ये ट्रान्सफर केला, नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. 8वा जन्माला येणार. देवकी मातेचं तेज सूर्याप्रमाणे दिसत होतं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे जळत होतं, दिसत होतं. आणि लख प्रकाश त्या बंदीशाळेमध्ये पडला होता. आणि तो दिवस वसुदेव देवकीच्या आयुष्यामध्ये उजडला. कोणता दिवस? अष्टमी तिथी, श्रावण महिना, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस. रात्रीचे 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. भगवंताचा जन्म झाला आणि भगवंताला उचलून घेतलं. उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती. भगवंताला उचलून घेतलं, टोपलीमध्ये ठेवलं. हातापायामध्ये असणाऱ्या ज्या बेड्या होत्या त्या सर्व बेड्या गळून गेल्या. हातापायातल्या सर्व बेड्या गळून गेल्या. आणि मग त्या टोपलीमध्ये कृष्णाला ठेवलं. टोपली डोक्यावरती घेतली आणि रात्रीच्या 12 वाजता, किती अंधार असतो, आपल्याला घराच्या बाहेर पडायला भीती वाटते, पण तो देवाचा बाप होता. रात्रीच्या 12 वाजता कन्हैयाला घेतलं टोपलीमध्ये. टोपली डोक्यावर ठेवली, गोकुळाच्या दिशेने निघाले. रात्रीची वेळ होती. ढगांचा गडगड गडगड आवाज चालू होता. विजांचा कडकड कडकड असा आवाज चालू होता. आणि मध्येच कृष्णाचं दर्शन करण्यासाठी जमुना मैया आली. जमुना मैयाने कन्हैयाचं दर्शन केलं, कृष्णाचं दर्शन केलं. आणि वसुदेवजी आणि कन्हैया गोकुळामध्ये पोहोचले. गोकुळामध्ये पोहोचले. आणि तिथं पोहोचल्याच्या नंतर यशोदा मातेसमोर एक छोटीशी मुलगी होती. छोटीशी लाली ठेवलेली होती. त्या लालीला घेतलं, त्या मुलीला घेतलं आणि इकडं गोकुळामध्ये मथुरेमध्ये निघून आले. आणि तिथं कन्हैयाला ठेवलं, त्या मुलीला घेतलं, इकडे मथुरेत निघून आले. आणि इथे मथुरेत आल्याबरोबर, कारागृहात आल्याबरोबर त्या मायेने रडायला सुरुवात केली. मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून सगळे द्वारपाल जागे झाले. आणि ते लगेच कंसाकडे गेले आणि कंसाला सांगितलं, महाराज तुमचा काळ जन्माला आला, महाराज तुमचा काळ जन्माला आला, लवकर चला. मग कंस उठला आणि त्या कारागृहामध्ये गेला. त्या मायेच्या पायाला धरलं, मुलीच्या पायाला धरलं, गरगर 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 फिरवलं आणि खाली आपटणार तोच ती हातातून सुटली. आणि ती म्हणू लागली, अरे हे कंसा, तू मला मारण्याआधी तुझा काळ गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. तुझं लागी वदी उपजला मज आधी. तू मला मारायला निघालास, तुला मारणारा माझ्या आधी गोकुळात जन्माला आला आहे. आणि हे ऐकल्याच्या नंतर कंसाचा थरकाप सुरू झाला. कंस घाबरला. त्याने जेवणामध्ये जिरा जरी बघितलं तरी त्याला त्याचा काळ दिसत होता. एवढा कंस घाबरला. आता एवढा कंस घाबरला, समोर अचानक एखादा शिपाई जरी आला तरी तो घाबरत असायचा. इतका घाबरला का? तर अभंगाचं प्रथम चरण. कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला, दृष्टाचल काप सुटला, दृष्टाचल काप सुटला, दृष्टाचल कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. कृष्णाचा जन्म झाला. इकडे गोकुळात कृष्णाचा जन्म झाला आणि मथुरेमध्ये कंसाचा थरकाप सुरू झाला. कंस घाबरला. त्याने जेवणात जिरा पाहिला तरी घाबरायला लागला. आरशासमोर गेला आणि आरशात बघितलं तरी त्याला काळ दिसत होता. इतका तो कंस घाबरला. आणि इकडे गोकुळामध्ये आनंद सुरू झाला. किती आनंदी झाला, किती आनंद झाला, जो आनंद आपण कुणाला सांगू शकत नाही, इतका आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला,
अगदी सांगू मी सांगू हे आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री गा यमुनेच्या काठी गोकुळात तरले. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले. अष्टमीच्या रात्री गा यमुनेच्या काठी गोकुळात तरले. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद मूर्ती अशी साजरी गा ओठावरी बासुरी भुलाले सुरा संगाती. कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाल कान्हाला नावे किती. मूर्ती अशी साजरी गा ओठावरी बासुरी भुलाले सुरा संगाती. कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाल कान्हाला नावे किती. रोज खोडा करून गोपवाडे जाऊन. रोज खोडा करून गोपवाडे जाऊन. सांज सकाळी गोपाळ काला. आज आनंदी गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला आणि आपल्याही कीर्तनामध्ये आनंदी आनंद झाला. आता तुम्ही त्यात सहभाग घेतला नाही, टाळ्या वाजवला नाही, तो प्रश्न तुमचा आहे. म्हणून भजनामध्ये टाळ्या वाजवत जा. गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला. इतका आनंद झाला की कुणाला सांगू शकत नाही एवढा आनंद झाला. का तर भगवान श्रीकृष्णाचा अवतार गोकुळामध्ये झाला. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. सगळ्या गवळणी यायच्या, कन्हैयाला बघायच्या, निघून जायच्या, बाहेर जायच्या आणि चर्चा करायच्या. अगं किती सुंदर आहे तो लाला, किती सुंदर आहे नंदाचा नंद लाला. त्याच्याकडे बघितलं तरी सुद्धा मन मोहून जातंय आपलं. किती सुंदर आहे तो नंद बाबाचा लाला. गवळणी बाहेर यायच्या, चर्चा करायच्या. आनंदी आनंद त्या गोकुळामध्ये झाला आणि त्या आनंदाचा, त्या गीतांचा आवाज हा कैलासापर्यंत पोहोचला. कैलासापर्यंत आवाज पोहोचला. भोलेबाबा ध्यानस्थ बसलेले होते. ध्यानस्थ बसलेले होते. भोलेबाबांनी आवाज ऐकला. अरे आवाज कुठून येतोय, बघितलं पाहिजे. भोलेबाबांनी बघितलं तर गोकुळामध्ये आपले देव, आपले भगवान, आपले प्रभू जन्माला आले. आपल्याला दर्शनाला गेलं पाहिजे, देवाच्या दर्शनाला आपण गेलं पाहिजे. आणि लगेच भोलेबाबा कैलासातून निघाले आणि गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये आले, गोकुळच्या मातीला वंदन केलं. गोकुळच्या मातीमध्ये आपलं शरीर पवित्र करून घेतलं, लोटांगण घालून पवित्र करून घेतलं. साधूचा वेश धारण केला आणि रस्त्याने चालू लागले. तेवढ्यात एक गोपी आली. त्या गोपीने विचारलं, बाबा कुठून आले तुम्ही? कैलास आश्रमातून. नाव काय तुमचं? माझं नाव शिवजोगी. तुम्ही काही भविष्य जाणता का? तुम्हाला काही भविष्य वगैरे कळतं का? हा मग कळतं ना, सर्व काही कळतं. सत्ययुगात काय झालं, द्वापार युगात काय झालं, त्रेतायुगात काय झालं, कलियुगात काय होणार आहे सगळं मला कळतं. मग तुम्ही एक काम कराल का? आमच्या नंदलाला, नंदबाबाला आणि यशोदा मैयाला लाला झालाय, त्या लालाचं भविष्य तुम्ही सांगणार का? हो सांगणार ना. मग का नाही सांगणार? चला मग माझ्या मागे मागे. गोपी पुढे चालू लागली, भोलेबाबा मागे चालू लागले. सब देवों के देव महादेव, सब देवों के देव महादेव, जिनके इशारों पे पूरी दुनिया चलती है, वो भोले बाबा आज एक गोपी के इशारे पे चल रहे हैं. गोपी म्हणाली मी पुढे चालते, मागे चला. गोपी पुढे चालू लागली, भोले बाबा मागे चालू लागले. नंद बाबाच्या वाड्यासमोर आले आणि गोपीने सांगितलं, बाबा तुम्ही इथंच थांबा, मी आतमध्ये यशोदा मैयाला विचारून येते. गोपी आतमध्ये गेली, यशोदा मैयाला सांगू लागली, अगं मैया बाहेर एक जोगी बाबा आलाय.
कैलास आश्रमातून आलाय सांगतोय, शिवजोगी नाव सांगतोय, सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुगाचं सर्व काही जाणतो. तुला तुझ्या लालाचं भविष्य जाणायचं आहे ना, तुला बघायचं ना तुझ्या लालाचं भविष्य. हो मग मी किती इच्छुक आहे. अगं गोपी म्हणाली, अगं यशोदा मैया, अगं मैया तो किती भाग्यवान आहे, तुझ्या दारावरती तो जोगी बाबा आलाय. ओ मैया तेरे द्वार, जशोदा तेरे द्वार, ओ मैया तेरे द्वार, जशोदा तेरे द्वार, बाला जोगी आयो, बाला जोगी आय, रे मैया तेरे द्वार, जशोदा तेरे द्वार, बाला जोगी आयो, बाला जोगी आयो. गोपी म्हणाली, अगं मैया तू किती भाग्यवान आहेस, तो जोगी बाबा तुझ्या दारावरती आलाय. मग यशोदा मैया धावतच बाहेर गेली, मला माझ्या लालाचं भविष्य बघायचंय, मला माझ्या लालाचं भविष्य बघायचंय. धावतच बाहेर गेली, बाहेर जाऊन बघते तर काय काय त्या भोलेबाबाचा वेश. कसा असतो बरं भोलेबाबाचा वेश? संपूर्ण अंगाला राख फासलेली, हातामध्ये डमरू घेतलेलं, गळ्यामध्ये अशा मोठ्या मोठ्या मण्यांच्या माळा घातलेला. मैया म्हणाली, अगं गोपी या बाबाचा वेश तर बघ, संपूर्ण अंगाला राख फासली आहे त्यांनी, त्याच्या गळ्यामध्ये किती मोठ्या मोठ्या मण्याच्या माळा दिसताय, गळ्यामध्ये कसा साप अडकून फिरतोय, कानात उलटे विंचू अडकून फिरतोय, आणि या बाबाच्या डोक्यावरती चंद्राच्या कोरीसारखं पण काहीतरी दिसतंय, ह्याच्या डोक्यावरून तर पाणी गळतंय. कोण आहे हा बाबा? अगं याचा वेश तर बघ किती विचित्र आहे. अंगबभूती गले रुंद माला, अंगबभूती गले रुंद माला, शेष नाग लिपटायो, बाके तिलक भाल चंद्रमा, बाके तिलक भाल चंद्रमा, घर घर अलख जगायो, रे मैया तेरे द्वार, जशोदा तेरे द्वार, बाला जोगी आयो, बाला जोगी आयो, रे मैया तेरे द्वार. यशोदा मैया म्हणाली, अगं गोपी या बाबाचा वेश तर बघ कसा आहे, कसा दिसतोय बघ तो, मी माझा लाला या बाबाला दाखवणार नाही. अगं याला बघितलं तर घाबरेल का माझा लाला, मी माझा लाला या बाबाला दाखवणार नाही. मग गोपी म्हणाली, ठीक आहे नको दाखवू या लालाला तुझा या बाबाला तुझा लाला, पण काहीतरी दान दक्षिणा तर दे त्याला, काहीतरी दान दक्षिणा दिली पाहिजे की नाही. मग यशोदा मैयाने मोठी थाळी घेतली, ताट घेतलं, त्यामध्ये हिरे चांदी सोनं माणिक मोती सगळं ठेवलं, आणि ते ताट घेतलं आणि ती निघाली. लो भिक्षा जोगे जाओ सन पर, लो भिक्षा जोगे जाओ सन पर, मेरो बालक है डरायो कंचन. मग यशोदा मैयाने सांगितलं, अरे बाबा माझा लाला घाबरेल तुला बघितल्याच्या नंतर, माझा लाला घाबरेल तुला बघितल्याच्या नंतर, तुझा वेश बघ, माझा लाला मी तुला दाखवणार नाही. हे सोनं चांदी घे. यशोदा मैया सोनं चांदी घेऊन चालली. लेकर भिक्षा चली नंदरानी, लेकर भिक्षा चली नंदरानी, कंचन थाल धरायो, लो भिक्षा जोगी जाओ सन पर, लो भिक्षा जोगी जाओ सन पर, मेरो बालक है डरायो, रे मैया तेरे द्वार, जशोदा तेरे द्वार, बाला जोगी आयो, बाला जोगी आयो, रे मैया तेरे द्वार. यशोदा मैयाने सांगितलं, बाबा मी माझा लाला तुला दाखवणार नाही, हे सोनं चांदी घ्यायचं तर घ्या, नाही ते इथंच पडू दे, मी चालले आतमध्ये. मग त्यावेळेस भोले बाबा तिला म्हणताय, ना चाहिए तेरी दौलत दुनिया, ना चाहिए तेरी दौलत दुनिया, ना ये कंचन
सांगितलं, बाबा तुला हे सोनं चांदी घ्यायचं तर घे, नाही तर इथंच पडू दे, मी चालले आतमध्ये. यशोदा मैया आतमध्ये निघून गेली. भोलेबाबाने मनातल्या मनात विचार केला, आता काय करायचं. यशोदा मैया तर मानत नाही, ऐकत नाही. लालाचं तर दर्शन करायचं, मग आता काय करायचं. मग भोलेबाबांनी मनोमन कन्हैयालाच प्रार्थना केली. डायरेक्ट कन्हैयाला सांगितलं, देवा मला दर्शन करायचं, एवढ्या लांबून आलोय, कैलासातून आलोय, मैया तर काही मानत नाही, तुम्हीच काहीतरी करा. मग आता लहान बाळाला काहीही पाहिजे असलं, भूक लागली, काही पाहिजे असलं तर लहान बाळ काय करतं बरं, काय करतं, रडतं. मग कन्हैयाने रडायला सुरुवात केली. कन्हैयाने रडायला सुरुवात केली, इतका रडायला लागला की थांबायलाच तयार नाही. मग यशोदा मैयाने फार समजवलं, सगळं प्रयोग केले, पण लाला थांबायला तयार नाही. मग लाला ती यशोदा मैया गोपीला म्हणाली, अगं गोपी जाऊन बघ बरं त्या बाबाला, विचार बरं तुला काही जंतर मंतर येतो का, आमचा लाला रडतोय. मग ती गोपी गेली आणि विचारलं, बाबा बाबा आमचा लाला खूप रडतोय, तुम्हाला काही जंतर मंतर येतो का, काही मंत्र येतो का. भोलेबाबाने मनातल्या मनात विचार केला, हे कन्हैयाचंच काम असणार. हो मग येतो ना, मला सर्व काही मंत्र येतात, पण गोपी माझे मंत्र एवढ्या लांबून काम करत नाही, त्याला बाहेर आणावं लागेल. गोपी आतमध्ये गेली. यशोदा मैयाला सांगितलं, मैया बाबा सांगताय मंत्र येतात, पण मंत्र एवढ्या लांबून काम करणार नाही, लालाला बाहेर न्यावं लागेल. मग यशोदा मैयाने लालाला घेतलं, बाहेर आली. दरवाजाच्या बाहेर पाऊल ठेवला, लाला रडायचा थोडासा कमी झाला. परत आतमध्ये पाऊल ठेवला, परत रडायला लागला. मग पुन्हा बाहेर पाऊल ठेवून गेली, भोलेबाबा जवळ गेली. भोलेबाबांनी सांगितलं, मैया दे लालाला माझ्याकडे, माझ्या कुशीत दे लालाला. यशोदा मैया म्हणाली, अरे बाबा तू पहिले तुझे हे सापण ते बाजूला काढून टाक, माझा लाला घाबराल रे, तू ऐकत का नाही, त्यांना आधी बाजूला काढून टाक बरं. मग भोलेबाबा म्हणाले, अगं गोपी ते मला सोडून लांब जातच नाही ग, ते राहतच नाही मला सोडून, अरे मग त्यांना काहीतरी झाकून तरी टाक. मग भोलेबाबांनी अशी घोंगडी घेतली, घोंगडीने पांघरले आणि मग लालाला आपल्या कुशीत घेतलं. लालाला कुशीमध्ये घेतलं. लाला बाबाकडे बघतोय, बाबा लालाकडे बघताय. एकमेकांकडे बघता बघता दोघेही एक होऊन गेले. मैं तुझे देखूं तू मुझे देख, मैं तुझे देखूं तू मुझे देख, देखते देखते हो गए. एकमेकांना बघता बघता दोघेही एक झाले. भोलेबाबाला समाधी लागली. मग त्या सर्व सापांनी विचार केला, हे तर आपले स्वामींचे स्वामी आहेत, आपणही दर्शनाला गेलं पाहिजे, आपण सुद्धा दर्शन केलं पाहिजे. मग हळूहळू घोंगडीच्या बाहेर एक एक साप निघायला लागला. एक एक साप असा हळूहळू घोंगडीच्या बाहेर निघू लागला. कन्हैयाकडे बघू लागला. कन्हैया आपल्या हाताने असं साप धरण्याचा प्रयत्न करायचा. साप सुद्धा असा फणा हलून हलून त्या कन्हैयाशी खेळण्याचा प्रयत्न करायचा. यशोदा मैया घाबरली, अरे माझ्या लालाला हा साप चावला तर काय करू. यशोदा मैया लालाला घेण्यासाठी पुढे सरकली. अशी पुढे हात केला, लालाला घेऊ लागली. त्यातल्या एका सापाने हळूच असं यशोदा मैयाकडे बघितलं, असं हळूच तिच्या जवळ गेला, फुस असं केलं. यशोदा मैया धाडकन खाली पडली. जसं तुम्ही घाबरल्या तसं यशोदा मैया घाबरली. तुम्ही नुसतं फुसला घाबरल्या, यशोदा मैया घाबरली. मग भोलेबाबाची समाधी खुलली. भोलेबाबा जागे झाले समाधीतून आणि भोलेबाबांनी त्या लालाला मैयाच्या हातात दिलं आणि सांगितलं, मैया तुझ्यासारखी माता या जगामध्ये कोणीच नाही, तुझ्यासारखी भाग्यवान माता या जगामध्ये नाही. मग भोलेबाबांनी यशोदा मैयाकडे लाला दिला. यशोदा मैयाला आणि लालाला 5 फेरे मारले आणि यशोदा मैयाला लालाला 5 फेरे मारून भोलेबाबा कैलासामध्ये निघून गेले. भोलेबाबा कैलासामध्ये निघून गेले. पुन्हा गोकुळामध्ये जो आनंद चालू आहे तो आनंद चालू आहे. गोकुळामध्ये प्रत्येक घरामध्ये गुढ्या उभारल्या लोकांनी, गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली, गाणे गायला लागले, आनंद साजरा करायला लागले. प्रत्येक घरासमोर सडा रांगोळी काढली आणि संपूर्ण गोकुळ आनंदमय झालं. संपूर्ण गोकुळामध्ये घरोघरी आनंद साजरा झाला. याचं कारण काय? अभंगाचं 2रं चरण. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार.
माझं भाग्य आहे गुरुजी तुम्ही आले. होता कृष्णाचा अवतार, आनंदे करीती घरोघर. घरोघरी आनंद साजरा करायला लागले. आता हळूहळू कन्हैया मोठा होऊ लागला. हळूहळू आपली वेळही संपत आली. 9 वाजले. किती वाजेपर्यंत करायचं की रात्रभर चालू ठेवायचं? हा 15 मिनिटं, 9:30. मी किती टाइम करू? 11. असो चालतंय. होता कृष्णाचा अवतार, आनंदे करीते घरोघर. गोकुळामध्ये आनंदी आनंद सुरू झाला. आता कन्हैया हळूहळू मोठे व्हायला लागले. बघता बघता रंगायला सुद्धा सुरुवात केली. तळवितळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत. तळवितळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत. तळवितळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत. रंगनी देखिला रंगनी रंगनाथ तो म्या देखिला तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रंगत. कन्हैयाने तळहात टेकवीत डाव्या गुडघ्याने रंगायला सुरुवात केली. रंगता रंगता खोड्या सुद्धा करायला सुरुवात केली. रंगता रंगता थोडा मोठा झाला आणि खोड्या करायला सुरुवात केली. मग एक दिवस कन्हैया असं अंगणामध्ये बसलेलं होतं. सगळे गोपाळ आले, सगळे बाळ गोपाळ आले. कन्हैयाने विचारलं, का रे तुम्ही एवढे लुकडे सुकडे का बरं दिसता? तुम्ही असे एवढे बारीक का दिसता? तुमच्या घरी दही दूध लोणी मिळत नाही का? मग त्यातले एकाने सांगितलं, अरे लाला आमच्या घरी दही दूध लोणी फार आहे, पण आमच्या घरचे आम्हाला देत नाही, सगळं मथुरेला देता. सगळे मथुरेला नेऊन देता, डेअरीला नेऊन देता, आम्हाला काही भेटत नाही. मग कन्हैयाने सांगितलं, गो की सेवा करे हम ग्वाला, गो की सेवा करे हम ग्वाला और माखन मिश्री खाए मथुरा के लाला. म्हणजे गायींची सेवा आपण करायची आणि माखन मिश्री त्यांना खायला द्यायचं, असं नाही चालायचं. मग रे काय करायचं? आपण सुद्धा खायचं, पण खायचं कसं? चोरी करायची. चोरी कशी करायची? आम्हाला नाही माहिती चोरी कशी करायची. मग कन्हैयाने सांगितलं, जवळ या. सगळ्यांनी कान जवळ केले, कशी करायची सांगितलं आणि नंतर तिथून पुढे चोरी करायला सुरुवात केली. एक दिवशी कन्हैया एका गवळणीच्या घरामध्ये घुसला. ती गवळण हंडा घेऊन पाणी आणण्यासाठी जायची. ती पाणी आणण्यासाठी गेली. कन्हैया तिच्या घरामध्ये घुसला आणि तिच्या घरामध्ये शिकावरती, शिक माहिती आहे ना काय? शिक त्याच्यावरती असं दह्याचं मटकं ठेवलेलं होतं. ते मटकं खाली घेतलं, त्यातलं दही सगळ्या गोपाळांनी कन्हैयाने खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर ते मटकं फोडून टाकलं आणि पळून गेले. ती गवळण, ती गोपी आली पाणी घेऊन आणि बघते तर काय, माठ फुटलेला, दही नाही. तिने विचार केला, हे नंदाच्या कार्ट्याचं काम असणार, दुसरं नाही कुणाचं, हे नंदाच्याच कार्ट्याचं काम असणार. मग ती म्हणाली, आता उद्या सुद्धा येईल हा, आता मी इथंच बसून राहते, उद्या इथंच बसून राहणार. मग दुसऱ्या दिवशी परत मटकं भरलं, खालीच ठेवलं. त्या मटक्यावरती अशी खुर्ची टाकली आणि त्या खुर्चीवरती बसली. त्या खुर्चीवरची, मटकं छोटं होतं त्याच्यावर खुर्ची टाकली आणि त्या खुर्चीवरती बसली. बाळगोपाळ मंडळ आलं. गवळणीने सांगितलं, कन्हैया आज तुला खायला नाही मिळणार, आज तुला चोरीच करता येणार नाही, कारण आज तुला सापडणारच नाही मी कुठं लपून ठेवलंय. कन्हैयाने वास घेतला. त्याला कळालं. तो म्हणाला, गोपी मला माहिती आहे कुठं ठेवलंय, मी खाणार आहे. अरे पण जरी तुला माहिती असलं तरी तू खाऊ शकत नाही, कारण मी इथं बसलेली आहे. मग कन्हैयाने काय केलं, कन्हैया गोठ्यामध्ये गेला, सगळे गाई वासरं सोडून दिले.
सगळे गाई वासरं सोडून दिले. ते गाई वासरं बांधण्यासाठी ती गवळण उठली, ते गोठ्यामध्ये गेली. तोपर्यंत यांनी इकडं संपून टाकलं, मटकं फोडून पळून गेले. मग सगळ्या गवळणी कन्हैयाची तक्रार करायला यायच्या. कन्हैया असा करतो, कन्हैया तसा करतो. सगळ्या गवळणी तक्रार करायच्या. सगळ्या गवळणींमध्ये एक गवळण मथुरेची आलेली होती. तिने विचार केला, मी आल्यापासून बघते प्रत्येकाच्या तोंडात मुख कृष्णाचं नाव आहे, प्रत्येकाच्या तोंडात कृष्ण कृष्ण कृष्ण. कृष्णाने माझ्या घरी आज हे केलं, उद्या तिच्या घरी ते केलं, काल असं केलं, कृष्ण तसा करतो, असं करतो. प्रत्येक गवळणीच्या तोंडात मी हे ऐकते, हा कृष्ण एकदा माझ्या घरी येऊ दे ग, हा कृष्ण माझ्या घरी येऊ दे, त्याला चांगला इंगाच दाखवते. मग देवाला वाकडं बोलणं चालत नाही. देवाने सांगितलं, पेंद्या हिचा घर नंबर बघ बरं जरा. पेंद्याने लिस्ट चेक केली तर त्यामध्ये तिचं नाव नव्हतं. मग पेंद्याने सांगितलं, कृष्णा ही या गावची नाहीची, गोकुळातली नाही, मथुरेवरून आलेली आहे. कृष्ण म्हणाला, बाहेरून आली आणि इथं येऊन टेवटेव करते काय, मलाच टेवटेव करते, बघतोच तिच्याकडे, तिलाच इंगा दाखवेल म्हणाली का मला. हा इंगा दाखवेल, बर बर, तिलाच इंगा दाखवतो. मग ती ज्या घरी पाहुणी गेलेली होती, पाहुणी आलेली होती, त्या घरी रात्री ती झोपली. कन्हैया एक ऑइल पेंटचा डबा आणि एक ब्रश घेऊन गेला. ऑइल पेंटचा डबा माहिती आहे ना, काळ्या रंगाचा डबा. तो डबा आणि तो रंगाचा डबा आणि एक ब्रश घेऊन गेला तिच्या घरी. ती जिथं झोपलेली होती तिच्या जवळ गेला. तिला असा इकडून एक मिशीचा आकडा काढला, इकडून एक मिशीचा आकडा काढला, अशी उभी दाढी काढली आणि तिथून पळून आला. दुसऱ्या दिवशी त्या घरामध्ये छोटे छोटे पोरं होते, त्यातला छोटा पोरगा आला आणि बघितलं मावशीला मिशा. तो म्हणला, अरे भैया ते बघ ना मावशीला मिशा. अरे मावशीला मिशा, मावशी आपली मावशी येणार आहे असं नाही बोलायचं, मी काय खोटं बोलतो का, तूच येऊन बघ मावशीला मिशा. त्याने येऊन बघितलं तर मावशीला मिशा. दोघेही आईकडे गेले, अगं आई मावशीला मिशा, मावशीला मिशा. आई म्हणाली, अरे मूर्खांनो, तिची चेष्टा करायला तुमची मेवणी आहे का काही, अगं आम्ही काही खोटं बोलतो का, चल ना तूच बघायला. आई बघायला आली तर बघती तर काय, अशा बहिणीला 2 मिशा, अशी अशी दाढी. ती म्हणाली, अरे मूर्खांनो असं नाही चेष्टा करायची, आपली मावशी ना ती, जा बळा परत, तुम्ही पळा तिकडं, मला काम करू द्या. मग ते दोघं जण मावशीजवळ येऊन बसले, त्यांना काही चैनच पडाना. तो छोटा म्हणतो, मावशी उठ ना, ऐ मावशी उठ ना. मावशी म्हणली, काय रे काय झालं. अगं मावशी, काल आमच्या पप्पाने नवीन कपाट आणलंय, चल ना बघायला. अरे बाबा, काल आल्या आल्याच मी ते कपाट पाहिलं. अगं मावशी, तू आतमधले फक्त कप्पेच पाहिले, बाहेरचा आरसा डिझाईनचा आहे, तू पाहिलाच नाही, चल ना बघायला. ती उठली न कपाटासमोर आली. कपाटाला पडदा लावलेला होता, कपाटाला पडदा होता. तो पडदा हळूच बाजूला केला, तो पडदा असा बाजूला केला आणि तिने आरशामध्ये पाहिलं तर काय, अशा मिशा, अशी दाढी. ती म्हणाली, का रे मेल्यांनो, माझी चेष्टा करायला मी तुमची मेवणी दिसते का तुम्हाला, माझी चेष्टा करता काय. जा एकाने साबण आणा आणि एकाने पाणी आणा. एक जण साबण घेऊन आलं, एक जण पाणी घेऊन आलं. तिने त्या दाढी मिशांना साबण आणि पाणी लावलं. जसं जसं त्याचा फेस व्हायचा तशा तशा दाढी मिशा वाढत चालायच्या, जसा फेस व्हायचा तशा दाढी मिशा वाढत चालायच्या. मग त्या घरामध्ये एक म्हातारा माणूस होता, जाणकार माणूस होता. तो म्हणाला, का ग तू कृष्णाला काय म्हणली होती का. नाही बा, मी कृष्णाला तर काहीच नाही म्हणले. अगं नीट आठव, काहीतरी म्हणली असेल. अहो मी कृष्णाला नव्हते म्हणले बरं का, पण गवळणी, आम्ही सगळ्या गवळणी मिळून यशोदेक गेलो होतो ना, तेव्हा त्या एका गवळणीला म्हणले होते, कृष्ण माझ्या घरी येऊ दे, त्याला चांगला इंगाच दाखवते. मग बरोबर, मग त्यानं तुला हा इंगाच दाखवला. मग आता काय करायचं, आता नंदबाबाकडे जायचं. असं कसं जायचं, आता तसंच जावं लागेल, त्याला पर्याय नाही. मग गेली नंदबाबाकडे. नंदबाबाकडे गेली, आवाज दिला, नंदबाबा, ओ नंदबाबा, अहो हे काय आहे. नंदबाबाने विचारलं, कुठं काय आहे. अहो हे काय आहे हे. नंदबाबा म्हणाले, अगं हात लावून बघ, कुठं काय आहे. हात लावून बघते तर दाढी नाही, मिशाई नाही. तिने विचार केला, ह्यात जर 5 मिनटं आधी गेल्या असत्या तर कशाला बरं माझी एवढी फजिती झाली असती. आता त्या दाढी मिशा 5 मिनटं आधी जायला आल्या होत्या का बरं. विठाल विठाल. अशा अनेक खोड्या कन्हैयाने केल्या, कितीतरी खोड्या कन्हैयाने केल्या. आणि यशोदा मैयाला सगळ्या गवळणी येऊन सगळ्या तक्रार करायला लागल्या. अगं कन्हैया, तुझा लाला असं करतो, वासरे सोडून देतो, मटके फोडून टाकतो, दही दूध लोणी खातो, चोरी करतो, आमच्या सुनांना भुलवतो, त्यांचं मन वेधून घेतो. मग यशोदा मैयाने विचार केला, अरे आता खरंच लाला खोडकर झालाय आपला. मग यशोदा मैयाने युक्ती केली,
मग यशोदा मैया कानाला म्हणाली, अरे काना, अरे लाला तू असं करत नको जाऊ, तू खोड्या नको करत जाऊ बरं, सगळ्या गवळणींचं बोलणं मला ऐकावं लागतं, तू असं करत जाऊ नको. मग लाला म्हणाला, अगं मैया खरंच सांगतो ग, मी नाही करत असं, मी खरंच सांगतो मी नाही करत असं. मग त्यावेळेस यशोदा मैयाने एक युक्ती केली. यशोदा मैयाने सांगितलं, हा कन्हैया या सगळ्या गोपाळांमध्ये राहून असा झालाय, या गोपाळांमध्ये राहून तो असा झालाय. मग एक युक्ती केली. एक दिवस यशोदा मैयाने घरी पुरणपोळी बनवली. पुरणपोळी बनवली, सगळ्या गोपाळांना बोलवलं, सगळे गोपाळ आले, सगळ्यांना पोळी वाढली, पुरणाची पोळी वाढली, पण बोबड्याला काही वाढलीच नाही. आणि फार नंतर मागितल्याच्या नंतर फार मागितलं आणि मग कुठं अर्धी पोळी मागितली, अर्धी पोळी त्याला दिली. मग नंतर दुसऱ्या दिवशी सगळं गोपाळ मंडळ जमलं. कन्हैयाने विचारलं, बोबड्या कुठे? बोबड्या दिसत नाही. अरे बोबड्या आला नाही. का आला नाही? जा बोलून आणा त्याला. मग कन्हैयाने सांगितलं, बोबड्या आला. बोबड्याला विचारलं, काय रे बोबड्या, काय येत नाहीस? काय झालं तुला, काय येत नाहीस? मग त्यावेळेस बोबड्या सांगतोय, बोबड्या हा बोबड्या होता, म्हणजे बोबड्या बोलायचा. मग तो त्याच्या भाषेमध्ये सांगतोय, दाई बा कितना नकोले बा, जा कृष्णा, आम्ही तुझ्यासोबत येणार नाही, आम्ही नाही येणार तुझ्यासोबत. दाई बा कितना नकोले बा, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. मग कन्हैया विचारतोय, येणार नाही, मी काय केलं? त्यावेळेस बोबडा सांगतोय, त्याच्या भाषेत सांगतोय, अथित एकदा थकले पोला मिळून, अथित एकदा थकले पोला मिळून, मल्याच्या मल्यामंदी गेलो ले बा, मल्याच्या मल्यामंदी गेलो ले बा, मल्याच्या मल्यामंदी कवल्या कवल्या ककल्या होत्या, ककल्या म्हणजे काकड्या. मल्याच्या मल्यामंदी कवल्या कवल्या ककल्या होत्या, थकल्या पोलांनी दोन दोन तोल्या, थकल्या पोलांनी दोन दोन तोल्या, थकल्या पोलांनी दोन 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 तोल्या, थकल्या पोलांनी दोन दोन तोल्या. मी ककली तोलायला गेलो ले बा, मी ककली तोलायला गेलो ले बा, तिकलून आला मल्याचा मालक, माझ्याच छेंदीला धरलं ले बा. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार. कन्हैया म्हणतोय, अरे बोबड्या, त्या माळ्यानं तुझ्या शेंडीला धरलं, त्यात माझा काय दोष, मी काय केलं? त्यावेळेस बोबड्या सांगतोय, अरे कृष्णा, एवढंच नाही, एवढंच नाही, तुझ्या घरचं सुद्धा कालं नाही. काय कालं नाही? यशोदा मैयानं अथित एकदा थकली पोला मिळून, अथित एकदा थकली पोला मिळून, यशोदेच्या घरी गेलो ले बा, यशोदेच्या घरी गेलो ले बा, यशोदा मैयानं पुलन पोल्या केल्या होत्या, यशोदा मैयानं पुलन पोल्या केल्या ले बा, यशोदा मैयानं पुलन पोल्या केल्या ले बा, थकल्या पोलांना दोन दोन दिल्या, थकल्या पोलांना दोन दोन दिल्या, थकल्या पोलांना दोन 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 दिल्या, थकल्या पोलांना दोन दोन दिल्या. मी पोली मागायला गेलो ले बा, मी पोली मागायला गेलो ले बा, मलाच अलदी दिली ले बा. आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, नाही तुझ्या संग. मग त्या बोबड्याने सांगितलं, आम्ही तुझ्यासोबत येणार नाही. यशोदा मैया वैतागली होती. यशोदा मैयाला नंतर खरंच खात्री पटली की खरंच आपला काना खोड्या करायला लागला का. एक दिवस तर त्या कन्हैयाने घरामध्येच खोडी केली. सगळ्या गवळणी तर खोड्या सांगायला यायच्या, प्रत्येक गवळण खोड्या सांगायची, काही ना काही खोड्या सांगायची. मग काही गवळणी कन्हैयाच्या खोड्या सांगायच्या आणि काही गवळणी ज्यांना कन्हैयाच्या खोड्या आवडत होत्या त्या गवळणी त्या खोड्यांमधून आनंद घ्यायच्या, कारण भगवंताशी एकरूप झालेल्या होत्या. भगवंतावरती प्रेम होतं त्यांचं, जसं प्रेम मीराबाईचं होतं.
मीराबाईचं भगवंतावर किती प्रेम होतं, किती प्रेम होतं आपण सांगू शकत नाही, आपल्याला माहिती सुद्धा नाही एवढं प्रेम होतं. पायामध्ये घुंगरं बांधायची मीराबाई, भगवंताचं भजन करत करत नाचायची. दिवाणी झाल्या होत्या भगवंताची. एका भजनामध्ये सुंदर असं मीराबाईंनी सांगितलेलं, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, श्याम रंग की रंगी चुनरिया हो, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. संतों के संग बैठ बैठ के शाम का रंग चढ़ाया, खुद भी रंगी है शाम के रंग में औरों को भी रंगाया. संतों के संग बैठ बैठ के शाम का रंग चढ़ाया, खुद भी रंगी है शाम के रंग में औरों को भी रंगाया. दो प्रीतम की हो गई मीरा ओ, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. भगवंताची दिवाणी झाल्या होत्या मीराबाई. मीराबाईला भान राहत नसायचं. एकदा भगवंताचं भजन जर करायला लागल्या तर कितीतरी दिवस त्या उपवाशी राहायच्या. त्यांना भूक सुद्धा लागत नव्हती की तहान सुद्धा लागत नव्हती. एवढं भगवंताच्या भजनामध्ये त्या एकरूप झाल्या होत्या. एवढंच नाही तर सतत सतत भगवंताचं नाव मुखाला होतं आणि भगवंताचं भजन करून त्या आनंदाने प्रेमाने नाचायला लागल्या. आणि हेच तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात, सदा नाम वाचे, सदा नाम वाचे, सदा नाम वाचे, सदा नाम वाचे, नाम वाचे, सदा नाम वाचे, सदा नाम वाचे, सदा नाम वाचे, वाचे सदा नाम वाचे. कृष्णाचा अवतार, सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती. भगवंताच्या भजनामध्ये मीराबाई आनंदाने नाचत होत्या, प्रेमाने नाचत होत्या. त्यांचं भगवंतावरती तेवढं प्रेम होतं. म्हणून तसंच प्रेम गवळणींचं भगवंतावर होतं. म्हणून त्या गवळणी भगवंताच्या काही खोड्यांमधून आनंद घ्यायच्या आणि काही खोड्या गवळणी कन्हैयाच्या यशोदेकडे तक्रारी करायच्या. मग यशोदा मैया वैतागली. यशोदा मैयाला खरोखर खात्री पटली की खरंच आपला लाला आता खोड्या करायला लागला. आजपासून याला इथं ठेवायचं नाही, आजपासून याला इथं ठेवायचं नाही, याला शाळेत पाठवायचं. आता त्यावेळेची शाळा कोणती होती? गोधने गोधने, हा हा गोधने गोधने, गोधने गोधने, करावया जातो शारंग पाणी, चारावया जातो शारंग पाणी, चारावया जातो शारंग पाणी. हा मार्गी भेटली राधिका गवळणी, कृष्णदान मागे निर्या सडोनी, तवती देखिली यशोदा जननी.
यशोदा जननी गोदने 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 सारावया जातो शारंग पाणी सारावया जातो शारंग पाणी सारावया पाणी शारंग पाणी. टाळ्या वाजवा एकदा गुरुजींसाठी. मग कन्हैयाला सांगितलं तू आजपासून इथे थांबायचं नाही, तू गाया घ्यायच्या, गोदन घ्यायचं आणि चारण्यासाठी जायचं. मग कन्हैयाने सांगितलं, सगळ्या गोपाळांना सांगितलं, उद्यापासून आपल्याला सगळ्यांना गाया चारण्यासाठी मळ्यामध्ये जायचं. सगळ्यांना सांगितलं. बरं, जायचं नुसतं रिकाम्या हाताने यायचं नाही, सगळ्यांनी बरोबर शिदोरी घेऊन यायची. आजकाल त्याला टिफिन म्हणतात, टिफिन. सगळ्यांनी आपली आपली शिदोरी सोबत घेऊन यायची. मग दुसऱ्या दिवशी सगळे गोपाळ आणि सगळ्या गायी घेऊन सर्वजण रानामध्ये चारण्यासाठी गेले. आपल्या आपल्या शिदोऱ्या घेऊन गेले आणि गाया चरायला लागल्या. हे सगळेच्या सगळे गोपाळ खेळ खेळायला लागले. खेळ मांडीला लगारी टाळ्या वाजवा एकदा. सगळे गोपाळ खेळ खेळले आणि खेळ खेळून खेळून आता भुका लागल्या, थकले आता. खेळ खेळून खेळून थकले. मग सगळे गोपाळ म्हणाले, कन्हैया आता फार भूक लागली, आता खेळून काही उपयोग नाही, खेळण्यामध्ये आनंदही नाही, कारण पोटात भूक लागलेली आहे. खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. कन्हैयाने सांगितलं, मग ठीक आहे, जा सर्वजण जाण आपल्या आपल्या शिदोऱ्या आणा. मग सगळ्यांनी आपल्या आपल्या शिदोऱ्या आणल्या. कन्हैयाने सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या. कन्हैया मधोमध बसले, सगळे गोपाळ बाजूला बसले. सगळ्या गोपाळांनी गोल केला, कन्हैया मधोमध बसले आणि कन्हैयाने आपल्या हाताने प्रत्येक गोपाळाला काला खाऊ घातला. प्रत्येक गोपाळाला आपल्या हाताने काला खाऊ घातला आणि तोच काला कन्हैयाने सुद्धा खाल्ला. गोपाळांचा उष्टा काला कन्हैयाने खाल्ला. तो काला आज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तो काला आज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तो काला घ्यायचा आहे ना प्रत्येकाला, प्रत्येकाला पाहिजे ना. मग ते अगोदर एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचे. सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचे. विठोबा
जय 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 विठोबा रखुमा हरी जय 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 विठोबा रखुमा हरी जय जय हा हरी जय जय हरी जय 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 हरी जय जय विठोबा रखुमाई हा हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गणपती बाप्पा मोरया विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा बघा, भगवंताचं भजन आपण केलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात, शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, हे भगवंताचं भजन आपण केलं पाहिजे. का केलं पाहिजे? रामकृष्ण हरी, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानदेव तुकाराम, निवृत्तीराया हे भजन आपण का केलं पाहिजे? तर त्याचं उत्तर तुकोबाराय शेवटच्या तुका म्हणे हरती दोष 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 आनंदाने करीती घोष आनंदाने करीती घोष घोष हा कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा तुका म्हणे हरती दोष आनंदाने करीती घोष. भगवंताच्या नामाचा जयघोष आपण, भगवंताचं भजन आपण जर प्रेमाने आनंदाने केलं तर आपल्या सर्व दोषांचं हरण होतं असं तुकोबाराय सांगतात. म्हणून आपल्या दोषांचं, आपल्या पापांचं हरण करायचं असेल तर सर्वांनी एकदा हात वरती घ्यायचे, सगळ्यांनी शेवटपर्यंत तिकडे सर्वांनी हात वरती घ्यायचे, सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचे. निवृत्तीराया निवृत्तीराया शोभानुताबाई दान सकया निवृत्तीराया निवृत्तीराया शोभानुताबाई ज्ञान सकया निवृत्तीराया